कसबा निवडणुकीच्या आधी तीनही उमेदवार एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे हे तिघ एकत्र आलेत। पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय आणि सामाजिक विचारधारांची जोपासना या माध्यमातून करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावरती तीनही उमेदवार आज एकत्र आलेले आहेत। कशा पद्धतीने हे संपूर्ण कट्ट्याचं वैचारिक पद्धत तुम्ही राखली गेलेली आहे, काय एकंदरीत? अनेकदा आमचे अण्णा जे की माजी महापौर आहेत काकडे अण्णा असतील, आमचे विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर असतील, माजी महापौर आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमन शिरोळे साहेब असतील किंवा देसाई साहेब असतील, ह्या सगळ्यांना सुद्धा महानगरपालिकेची पार्श्वभूमी आहे आणि त्यांनी दिवाळीमध्ये असेल किंवा इतर वेळेत असेल निवडणुकांच्या ही भूमिका घेत असतात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणूक व्हावी यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला तिघांनाही बोलवलंय। व्यक्तिगत एकमेकांवरती टीका न करणं, निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणं, हाच मला वाटतं वाडेश्वर कट्ट्याचा उद्देश होता। जे आमच्या अंकुशांना असतील, श्रीभाऊ असतील, केसकर आहेत, डॉक्टर सतीश देसाई आहेत, या सगळ्या मंडळींचा उद्देश तोच आहे, तेच केलं पाहिजे। काय एकंदरीत या कट्ट्याची जी भूमिका आहे ती काय नेहमी असते? कट्ट्याची भूमिका ही अराजकीय आहे। जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या लोकांना या ठिकाणी बोलवायचं, त्यांच्याशी चर्चा करायची, त्यांच्याबरोबर पुण्याच्या प्रश्नांची काही सोडवणूक करता येते का हे बघायचं, त्यांचं मत जाणून घ्यायची, असं निखळ एक वैचारिक व्यासपीठ ही या वाडेश्वर कट्ट्याची भूमिका आहे। काय एकंदरीत आज कट्ट्यामध्ये विशेष होतं? कशा पद्धतीने हा संपूर्ण ज्या कट्ट्यामध्ये तुम्ही सहभागी झालात, कोणत्या पुणेकरांचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाऊ? पुणे देशाची लोकशाही टिकली तर सगळे मुद्दे रन होतील। आज लोकशाहीच अडचणीत आहे, हुकुमशाहीकडे चाललेला देश आहे, हा थांबला पाहिजे आणि लोकशाही एकदा टिकली की देशाचा आपण बघितलं असेल 70 वर्षामध्ये देश उज्ज्वल आणि जगाच्या नकाशावर भारत देशाचं नाव चांगलं आहे। पण आज लोकशाहीला धोका निर्माण होत चाललाय, ती लोकशाही टिकली पाहिजे, हाच महत्वाचा मुद्दा आहे। कॅमेरामन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे।